हाँ है, और इस बार अपॉर्चुनिटी आ रही है सांगली में। इंट्रोड्यूसिंग शाहपुर जी कॉलोनीज 1000 एकड़ वनहा टाउनशिप प्राउडली प्रेजेंटेड बाय राज एंड सन्स रियल्टी, नेचर इंस्पायर्ड लाइफस्टाइल, प्रीमियम होम्स और पुणे के फ्यूचर कॉरिडोर की एक एक्साइटमेंट इन्वेस्टमेंट अपॉर्चुनिटी। अब उसका एक्सक्लूसिव प्रीव्यू और बुकिंग इवेंट हो रहा है सांगली में, होटल ग्रेट मराठा, 16 अगस्त 11 AM to 8 PM। प्रोजेक्ट को पर्सनली एक्सप्लोर करें, एक्सपर्ट के साथ बात कीजिए और एक्सक्लूसिव अपॉर्चुनिटी को मिस मत कीजिए। सीट्स आर लिमिटेड, तो सांगली पुणे की नेक्स्ट बिग इन्वेस्टमेंट अपॉर्चुनिटी को मिस मत कीजिए। महाराष्ट्र नवनिर्माण सेना इचलकरंजी शहर कार्यालयात भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी ॲडव्होकेट मिलिंद कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केलं। यावेळी मनसे शहर अध्यक्ष रवी गोंदकर यांनी स्वातंत्र्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली असून त्यांच्या त्याग आणि बलिदानामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा आनंद अनुभवत असल्याचं मनोगत व्यक्त केलं। जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम यांनी पक्ष संघटनासोबतच राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि देशहिताच्या कार्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केलं। जिल्हा सचिव प्रतापराव पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले। यावेळी शहर उपाध्यक्ष उत्तम गुरव, प्रमोद बाटले, दिलीप जाधव, ऋषिकेश मराठे, सौरभ सकपाळ, सिकंदर मुजावर, उत्तम पाटील, शहर सचिव संदीप पवार, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष रोहित कोटकर, वाहतूक सेना तालुका अध्यक्ष अनिल झाडबुके, रोजगार सेना अरुण गोलपे, रमेश पसलारी, वाहतूक सेना शहर अध्यक्ष विशाल पाच्छापुरे, कोरोची शहर अध्यक्ष अभिजित सुतार, मनसे शहर चंदूर अध्यक्ष नरेंद्र गोंदकर, वाहतूक सेना स्वप्नील पडियार, विभाग अध्यक्ष अविनाश देसाई तसेच मारुती वंजुरे, निखिल गौंड, सिद्धार्थ अजटराव, अरुण माळी, अतुल जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। महिला सेना जिल्हा उपाध्यक्ष सौ स्मिता पवार, महिला सेना शहर अध्यक्ष सौ रसिका साळुंखे, महिला सेना तालुका अध्यक्ष अंजली आगलावे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, विविध अंगीकृत संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतींना अभिवादन करत राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमातून जय हिंद जय महाराष्ट्राचा जयघोष करण्यात आला। पत्रकार संदीप सुर्वे।